नमस्कार मित्रांनो, मी आरती आणि खाद्य संघटना या माझ्या कुकिंग चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत उरलेल्या चपात्यांपासनं सुपर टेस्टी असे सँडविच जे ब्रेकफास्टला बनवू शकतो। तर चला सुरू करूया। इथे शिमला मिरची घेतली आहे मी, बारीक कट करून घेऊयात। एक कांदा घेतलाय, तोही चिरून घेऊयात। बऱ्याचदा उरलेल्या चपात्यांचं काय करायचं हे सुचत नाही, पण अन्न फेकून देण्याऐवजी आपण त्यापासून एक वेगळा पदार्थ बनवू शकतो। इथे अर्धा टोमॅटो मी चिरून घेतेय, कोथिंबीर चिरून घेतली आहे, आलं लसूण घेतलंय, ते ठेचून घेऊयात छान। कढई ठेवली आहे तापायला, तेल घालून घेऊयात। तुमच्या आवडीनुसार तेल घाला। मोहरी घालतीये, जिरं घालूयात, हिंग, कढीपत्त्याची पानं घालतीये, आलं लसूण जे ठेचून घेतलंय छान परतवून घ्यायचंय तेलात। चिरलेला कांदा घालूयात, परतवून घेऊयात। चिरलेली शिमला मिरची कांद्यासोबत तीही छान परतवून घ्यायची आहे। तिचा कच्चेपणा निघून जाईल। टोमॅटो घालतीये, छान परतवूयात। पाव चमचा हळद घालतीये, टोमॅटो मऊ होतात, पटकन शिजतात। परतवून घ्यायचंय छान। काश्मीरी मिर्च घालतीये, लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तिखट घ्या, धनेपूड, गरम मसाला, तुमच्या आवडीचे मसाले तुम्ही यात घालू शकता। तुमच्या आवडीच्या भाज्या देखील तुम्ही यात घालू शकता। 2 बटाटे मी उकडून घेतलेत, ते आपण यात कुस्करून घालूयात। भरपूर अशी कोथिंबीर घालूयात आणि आता चवीनुसार मीठ घालूयात। छान एकत्र करूया। तर असा हा आपला सँडविचचा मसाला तयार आहे। तर इथे शिळ्या चपात्या घेतल्या आहेत मी 2, अशा आपल्याला मध्यभागी कट करायच्या आहेत। अर्ध्या भागावर मसाला लावून घ्यायचा आहे अशा रीतीने। अशा पद्धतीने तवा ठेवते मी तापायला। नॉनस्टिक तवा वापरलाय मी। बटर घालतीये, तेलही घालू शकता। आता हे आपले चपातीचे सँडविच दोन्ही बाजूने खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला। तर आता उरलेल्या चपात्यांचं काय करायचं हे सुचत नसेल तर हा सँडविच तुम्ही नक्की ट्राय करा।
तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.